एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। आध्यात्मिक परंपरेचा गौरव करणाऱ्या वारी पंढरीची, ज्ञानगंगा प्रवरेची या भव्य सोहळ्याचं आयोजन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीनं करण्यात आलंय। आषाढी वारी निमित्त लोणी इथं आज विखे पाटील सैनिकी स्कूल समोरील प्रांगणात हा विशेष उपक्रम पार पडला। या सोहळ्यात 15,000हून अधिक विद्यार्थी वारकरी वेशात सहभागी झाले। टाळ मृदुंगांच्या गजरात आणि विठुनामाच्या जयघोषात पंढरीचा प्रतिरूप रिंगण सोहळा साकार करण्यात आला। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गावातून विद्यार्थ्याच्या दिंड्या सजून तसेच पालक व शिक्षकही त्यात सहभागी झाले। विठ्ठल भक्तीचा उत्सव साजरा करत सर्वजण यावेळी भारावून गेले। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सपत्नीक तर माजी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी फुगडीचा आनंद घेतला। या उपक्रमातील संकल्पना ही प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुस्मिता विखे पाटील यांच्याकडून करण्यात आली। पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाबासाहेब विखे पाटील यांचा वारकरी संप्रदायातील वारसा पुढे नेण्याचा आणि नव्या पिढीला अध्यात्माशी जोडण्याचा प्रयत्न या वारीतून करण्यात आला। यावेळी जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, विविध संस्थांचे संचालक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी निखिल भोसले, कोल्हार। लोणी ऍक्च्युली प्रवरा ही ऑलरेडी शिक्षणाचं माहेरघराण पंढरी आहेच आणि शिक्षकांना जून महिन्यामुळे आपल्याला जून जुलैमध्ये सगळ्यांना माहिती शाळा असतात, पालकांनाही मुलांची डबे ते द्यायचे असतात, कुणाच्या घरी आजारी लोक असतात आणि आम्हाला सगळ्यांना आजारीला कधीच जाता येणार नाही कारण जोपर्यंत आम्ही शिक्षक क्षेत्रात आहोत। त्यामुळे माझा एकच हेतू होता ह्या मुलांना, या शिक्षकांना सगळ्यांना पंढरपूरला जर जाता येत नसेल तर आपण एक पंढरपूर इथं कसं बनवता येईल आणि माझ्या टीमच्या आणि सगळ्या विद्यार्थी आणि बाकी सगळ्यांच्या सहकार्याने आम्हाला इथं सगळ्यांना वारीला आणता आलं। पालख्या आम्ही 4 पालख्या होत्या, सगळ्या पालख्या वेगवेगळ्या रूटमधून आल्या म्हणजे ती प्रॉपर फिलिंग देता आली पंढरपूरची। त्या हेतूने खरं हा कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं आणि ग्रामीण भागातल्या सगळ्या शाळा आहेत त्या सुद्धा याच्यात आणता आल्या सगळ्या। त्यामुळे त्याचा अजून एक वेगळा आनंद आहे की सगळ्या प्रवरातले सगळे घटक, कारखाना असू दे, प्रवरा कारखाना, प्रवरा बँक, जनसेवा फाउंडेशन सगळ्यांनी मदत केली, सगळ्या गावकऱ्यांनी मदत केली, त्याच्यामुळे हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकतो। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।